एकीकडे शेतात भाज्या पाण्याखाली गेलेल्या आहेत तर दुसरीकडे एपीएमसी मध्ये आलेला शेतमाल भिजलाय। भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत। किरकोळ मार्केटमध्ये शेवगा 160 रुपये किलोवर गेलाय। गवार, शिमला मिरची, फ्लॉवर 100च्या वर गेली आहे। पालेभाज्या जुडीला 50 रुपयांना विकल्या जातात। आणखी एक मोठी बातमी बघूयात। मान्सूनपूर्व पावसामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात मोठं नुकसान झालेलं आहे। मान्सूनपूर्व पावसानं ज्वारी पिकाचा हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडून हिरावला। पावसामुळे काळवंडलेल्या ज्वारीला अक्षरशः कोंब फुटले। तेल्हारा तालुक्याच्या हिंगणी गावातील एका तरुण शेतकऱ्यानं यावरून कृषी मंत्र्यांना खडेबोल सुनावले। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिले आहेत की लवकरात लवकर पंचनामे स्थानिक प्रशासनाने करावे। पण आपले आणि याच्यानंतर जाऊन राजकीय विषय जर म्हटला तर हे एवढं वाया गेलं तरी कोणाला चिंता नाही। आणि आदरणीय कोकाटे साहेब म्हणतात, जे कृषी मंत्री आहेत दाखवकडे, की पीक कर्ज कशासाठी घेतलं जाते, तर पीक कर्ज याच्यासाठी घेतलं जाते साहेब की या सगळ्या वाया गेलेल्या पिकाच्या छाताळावर पाय ठेवून पुन्हा हे वावर तयार करायचं आहे। त्यासाठी पीक कर्ज घेतलं जाते। कोणतेच लग्न समारंभ करण्यासाठी पीक कर्ज घेतलं जात नाही। आणखी एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे सातारामध्ये फलटण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। केळी उत्पादकांना मोठा फटका बसलाय। प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून मदतीची मागणी सुद्धा शेतकरी करतात। माझी 2 एकराची केळीची बाग पूर्णपणे ह्या 5 दिवसाच्या पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। त्याला अंदाजे 6 लाख रुपये माझा खर्च आलाय। निर्यातक्षम केळीचं मी उत्पन्न घेतो आणि आजच्या रेटप्रमाणे माझे 12 ते 15 लाखाचे नुकसान झालेले आहे। आणि ह्याची दखल कुठं मायबाप सरकारने घ्यावी। तर सततच्या पावसामुळे आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलाय। सातपुड्यातल्या प्रसिद्ध गावरान आंब्याला कवडीमोल भाव मिळतोय। 150 ते 200 रुपये दर असलेला गावरान आंबा आता 80 ते 90 रुपये किलो दरानं विकण्याची वेळ आली आहे। 100 रुपये किलो असे जात होते, आता काही नाही, डायरेक्ट 50% भाव त्याला 50 रुपये किलो झाले। हे बघा, हे डायरेक्ट 50 मध्ये, तर हे पहिले डायरेक्ट 100 रुपये 120 असे जात होते, आता एकदम भाव खाली झाला। आता पावसामुळे आणि एकदम जास्ती वाढलाय ना, त्याच्यामुळे एकदम डायरेक्टच भाव उतरला। या सोमवारपासून डायरेक्टच खाली भाव झालाय। तर बीडमध्येही पावसानं थैमान घातलंय। येळंब घाट इथल्या शेतकऱ्याच्या काकडी पिकाचं नुकसान झालंय। नुकसानीचा पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकरी करताय। खरीपाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो। आणि यानंतर बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये आंदोलन केलं जात आहे। पतित पावन संघटनेकडून सिंहगड कॉलेजची तोडफोड झाली आहे। कर्मचाऱ्याला पगार न मिळाल्यानं आंदोलन करण्यात आलंय। कर्मचाऱ्याचा 11 महिन्याचा पगार थकलेला आहे असा आरोप आहे। तर सिंहगड कॉलेजची थेट तोडफोड करण्यात आलेली आहे। पतित पावन या संघटनेनं आंदोलन केलंय। कर्मचाऱ्याचा 11 महिन्यांचा पगार थकला म्हणून हे आंदोलन करण्यात आलंय। आणखी एक तोडफोडीचीच बातमी पुण्यातून आहे। कारण पुण्यात आता अल्पवयीन मुलांच्या आई वडिलांवर तोडफोडी प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। 25 मे रोजी हिंगणे भागामध्ये काही तरुणांनी वाहनांची तोडफोड केली। या गुन्ह्यात काही अल्पवयीन मुलांचा समावेश होता। त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येत नसल्यानं त्यांच्या आई वडिलांवर कारवाई करण्यात आली। या मुलांना दारू दिल्यानं संबंधित बार मालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांचा बार सुद्धा सील केलाय। फोटो काढते का? हा ना, व्हिडिओ बनवते।
बातमी पुण्यातून डीपी रस्त्यावर 3 तरुणांनी आता कोयते नाचवले. एका वाहनाची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. मंगळवारी रात्री 12 वाजता हा प्रकार घडलाय. हा संपूर्ण प्रकार नेमका कुठल्या वादातून आणि कुठल्या कारणानं घडला हे अद्याप कळालेलं नाहीये. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फरार आरोपी निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. वैष्णवीच्या बाळाचा छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. वैष्णवीच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वैष्णवी हगवणेच्या पतीचा जवळचा मित्र हा निलेश चव्हाण आहे आणि वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्यानं वैष्णवीच्या बाळाला लपवून ठेवलेलं. 75 जे ॲक्ट हे कलमसुद्धा याच्यामध्ये वाढ करून आणि कन्फाईनमेंट 342 जो पूर्वीचा IPC आहे म्हणजे मुलाला दाबून ठेवला त्याबद्दल तो गुन्हा दाखल झाला आहे. याच्यातून रितसर कोर्ट टाकून पण आपण सर्व परमिशन्स वगैरे घेतलेल्या आहेत की निलेश चव्हाणला या ठिकाणी ताब्यात ठेवला आहे. तो फेक कॉल होता कंट्रोलला दिलेला, त्याच्यावरून ते संतोष गायकवाड नावाचे व्यक्ती आहे त्याच्यावर 227 प्रमाणे एक BNS प्रमाणे NC दाखल केलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे. कुणाला ते विनाकारण खोटे कॉल करणे किंवा वारंवार कॉल करणे, फेक कॉल करणे यासाठी जर कुणी त्याचा वापर करत असेल तर त्याच्या विरोधात नक्कीच पोलीस कारवाई करतील. हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशी घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का, हा संतप्त सवाल अंजली दमान यांनी केला. बार असोसिएशनची विपुल दुशींची सनद रद्द करावी अशी मागणीही त्यांनी केली. डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारणं आहेत. शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणालं तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं. आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का, हे तुमचं आर्ग्युमेंट, कोर्टातलं आर्ग्युमेंट. मला तातडीने पहिलं सांगायचं आहे की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे. अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे. यानंतर एक मोठी बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले शरद पवार यांचं कौतुक केलं. फडणवीसांनी शरद पवारांबाबत अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आवडतात असं म्हटलं. त्याशिवाय ते जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करत राहतात असंही फडणवीस म्हणाले. तर संजय राऊत यांनी यावरून फडणवीसांवरती निशाणा साधला. कौतुकासाठी दिल्लीची परवानगी घेतली असेल असं राऊतांनी म्हटलं. I admire many things और बहुत सी ऐसी चीज़ें कि जो नहीं करनी चाहिए उन्होंने, ऐसा भी मुझे लगता है. बट एक चीज़ जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी. देखिए पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है, चाहे हारे चाहे जीते, किसी भी सर्कमस्टांसेस में वो काम करते रहते हैं. एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है. तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत जबरदस्त है. सन्मान्य शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्य याचं कौतुक केलंय आणि त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. नुसतं कौतुक करून चालणार नाही. परिश्रम, सातत्य आणि संयम या गुणाची कास देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सहकार्याने सुद्धा घेतली पाहिजे. आणि यानंतर पुढे एक मोठी बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद तितका प्रभावी नाही असं म्हटलं. त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत घडामोडींवर पुन्हा चर्चांना उधाण आलं. Ajit ji or Eknath ji, because of this question, Ajit ji or Eknath ji, who do you think is better at communicating? Let me tell you frankly, they should forgive me. Both are not communicative. Okay. गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालं. ज्यांच्या घरात पाणी गेलंय त्यांना 10,000 देणार अशी घोषणा अजित पवार यांनी केली. तर पंचनामे करण्याचे आदेश दिले. लवकरच नुकसानीचे पंचनामे होतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
पंचनामे उरकले का? आता धान्य द्यायचं सुरुवात केली. धान्य मिळालं का? आता 10,000 रुपये ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना देतोय. त्यांना आता 11च्या 11:30च्या पुढे फोन लावून द्या, मी त्यांना सगळ्यांना पैसे सोडायला लावतो. ते करतो. आता शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्याची पंचनामे होती. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात झालंय. त्याच्यावर ते काय एका झटक्यात होणार नाही. त्याला जरा कळ काढावी लागेल. मी त्याच्या मागं आहे. इथं जरी बारामतीत असलो तरी सारखं माझे 2-2 तासाला फोन चालले. इथलंच मी सह्या करून पाठवत आहे. त्यात काळजी करू. आणि जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात शक्यची मदत आम्ही करणार. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे. खरं तर EPFO सदस्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे, कारण 9 कोटींहून अधिक ग्राहकांना EPFO 3.0चा लाभ मिळणार आहे. एकंदरीत 9 कोटींहून अधिक ग्राहकांना EPFO 3.0चा लाभ मिळणार आहे. आणि आता EPFO सदस्यांना बँकांसारखी सेवा सुद्धा दिली जाणार आहे. जसे क्लेम सेटलमेंट आपोआप होतात, चुका डिजिटल पद्धतीने दुरुस्त केल्या जातील. तुम्ही थेट ATM मधून PFचे पैसे सुद्धा काढू शकणार आहे. नेमके काय फायदे आहेत? EPFO 3.0चे क्लेम सेटलमेंट आपोआप होणार आहे, चुकांची डिजिटल पद्धतीने दुरुस्ती केली जाणार आहे. थेट ATM मधून EPFOचे पैसे सुद्धा काढले जाऊ शकतात. खात्यात दिलेली माहिती घरबसल्या ऑनलाईन दुरुस्त करता येणार. अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचा यामध्ये समावेश असेल. त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे लांबलचक फॉर्म नाही, OTP वापरून आवश्यक जे बदल आहेत ते करता येतील. यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. सर्व विभागांच्या समन्वयातून आषाढी वारी यशस्वी करा, हे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप, लाऊडस्पीकरवर बंदी, प्रत्येक पालख्यांना जास्तीचा पोलीस बंदोबस्त, अरुंद रस्त्याचं रुंदीकरण, वाखरी मॉडेल, वारकरी तळ, पालखीसोबत फिरती शौचालय याबाबतही सूचना करण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी आज पुन्हा एकदा शरद पवार यांचं कौतुक केलंय. फडणवीसांनी शरद पवार यांच्याबाबत अनेक गोष्टी आवडतात असं म्हटलं, तर ते जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करतात असंही फडणवीस म्हणाले. जळगाव जिल्ह्यामध्ये वैजापूर गावाजवळ भर रस्त्यामध्ये महिलेची प्रसूती झाल्याची घटना घडली, तर या घटनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं. मुख्यमंत्री नीतिमूल्याच्या गोष्टी करतात, जळगावच्या घटनेवर त्यांनी बोलावं असं म्हणत राऊतांनी सरकारवर ताशेरे ओढले. धाराशिवच्या कळंब शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शिल्पाचं ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते अनावरण झालं. आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीतून हे शिल्प उभारण्यात आले. या अनावरणासाठी नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हिंगोलीमध्ये 750 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. पंचायत समितीच्या नूतन इमारतीचं लोकार्पण देखील फडणवीसांच्या हस्ते होईल. त्यानंतर रामलीला मैदानावर महिला आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं जाईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे CEO एलॉन मस्क यांची जोडी जी आहे ती अखेर तुटली आहे. मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकन सरकारच्या कार्यक्षमता विभागाचा म्हणजे DOGEचा राजीनामा दिलाय. ट्रम्प प्रशासनानं आणलेल्या वन बिग ब्युटिफुल बिलमुळे मस्क नाराज होते. इस्रायलने हवाई हल्ला करत हमासचा नेता मोहम्मद सिन्वारचा खात्मा केलेला आहे. मोहम्मद सिन्वार हा हमासच्या गाझा युनिटचा प्रमुख होता. हमासचा माजी नेता याह्या सिन्वार याचा तो धाकटा भाऊ आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये इस्रायलने याह्या सिन्वारची यावेळेस खात्मा त्याचा केलेला होता. कोर्टाने टॅरिफ लादण्याच्या सरकारच्या अधिकारांवर मर्यादा घातल्या, तर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम भंग होऊ शकतो हा दावा एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान ट्रम्प प्रशासनानं केला. ट्रम्प सरकारनं जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांवरती मोठ्या प्रमाणात कर लादला. आपल्या या निर्णयाचा ट्रम्प सरकार न्यायालयामध्ये बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता अंगावर काटा आणणारी बातमी, ज्याचा कोणी विचारही केला नसेल अशी घटना फक्त 7 सेकंदांमध्ये घडली. टोल प्लाझाचं छतच चक्क हवेत उडालं. एखादी पतंग उडावी तसं हे छत अचानक दूर जाऊन कोसळलं.
सुदैवानं गाड्यांची रांग नव्हती, त्यामुळे मोठी जीवितहानी जी आहे ती टळली आहे. अंगावरती काटा आणणारी ही घटना राजस्थानच्या राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझावर घडली आहे. सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट व्हिडिओ चर्चेचा विषय आहे, ज्यात काही तरुणांनी जुन्या रेल्वे डब्याला एखाद्या घराच्या रूपात रूपांतरित केलं. या व्हिडिओमध्ये रेल्वेच्या जुन्या डब्यामध्ये सोफा, टीव्ही, एसी, गालिचे आणि झोपण्याची सुविधा करण्यात आली आहे. या तरुणांनी तयार केलेला हा रेल्वेचा डबा पाहून नेटकरी थक्क झालेत. ये पूरा घर है. सब लगा दिया. जॉब कर रही. यार देखो हमारा सोफा पर सब रखा है. भैया सबका नमस्कार. ये पूरा घर है. ऐसे सब लगा दिया. बुधवारी सायंकाळी MBA CETचा निकाल जाहीर झालेला आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे हा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत 7 विद्यार्थ्यांनी 100% मिळवले. आता लवकरच CET कक्षाकडून आता प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो 14ची निविदा निघाली आहे, त्यामुळे आता बदलापूरकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होईल. या मेट्रोचा मार्ग 38 किलोमीटर लांबीचा असून लवकरच या मार्गिकेचं काम सुरू होईल. मेट्रो 14मुळे मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच जोडली जातील. मुंबईमध्ये पुढच्या काही वर्षात अनेक मेट्रो लाईन सुरू होणार आहे. यातील महत्त्वाची मेट्रो लाईन म्हणजे मेट्रो 4 आणि 4A. त्यामुळे मुंबई आणि ठाणे जोडले जाईल. MMRDAने नुकतीच मेट्रो 4 आणि 4A साठी ट्रायल सुरू केली. कॅडबरी जंक्शन ते गायमुख या दरम्यान ही ट्रायल घेतली जाते. वडाळा ते कासार वडवलीला जोडणारी मेट्रो 4 लाईन लवकरच सुरू होईल. पुण्यात सिंहगडावर वन विभागानं आज सकाळी अतिक्रमण हटाव ही कारवाई केली आहे. राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमण 31 मे पूर्वी काढण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या. त्या अंतर्गत सिंहगडावरील अतिक्रमण आज सकाळी काढण्यास सुरुवात झाली. ही कारवाई करण्यापूर्वी वन विभागानं पायवाटेचे रस्ते पूर्णतः बंद केले. तिकडे अमरावती शहरामध्ये पुढील 6 दिवस वीज पुरवठा बंद असेल. महावितरण कंपनीतर्फे वीज यंत्रणा दुरुस्तीला आजपासून सुरुवात होते. दुरुस्तीसाठी सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत संबंधित भागातील वीज पुरवठा बंद असेल. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा प्रभावित होतो, त्यामुळे देखभाल आणि दुरुस्तीची कामं केली जातील. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं बडनेरा नरखेड मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतलाय. नवीन वेळापत्रक 5 जूनपासून लागू होणार आहे. मेमू गाड्या नेहमी उशिरा पोहोचत असल्यानं प्रवाशांची गैरसोय होते. या सुधारित वेळापत्रकामुळे नागपूर आमला छिंदवाडा आणि बडनेरा नरखेड मार्गावरील मेमू सेवा अधिक सुखकारक होणार आहे. राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होती आहे. बुधवारी राज्यात 86 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता मे महिन्यामध्ये सापडलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 346 पर्यंत पोहोचली. बुधवारी 2 रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर वापरण्याच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आलेल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या सर्वांना डॉक्टरच्या शिफारशीनंतर चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 8.5 कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलं. परदेशी प्रवाशांकडून 866 ग्रॅम कोकेन जप्त झालं. कस्टम विभागानं ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत 8.66 कोटी रुपये. तपासणीमध्ये परदेशी प्रवाशांनं कोकेनच्या कॅप्सूल प्राशन केल्या असल्याचं समोर आलं आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील शाळांना आता खिचडी वाटप करण्यात आलेली आहे. मात्र सुट्टीच्या दिवशी देखील विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्याचं समोर आलं. या संदर्भात खुद्द मुख्याध्यापकांनी कबुली दिली. पोर्टलवर सादर केलेल्या माहितीनुसार हे वास्तव समोर आलं. अमरावती महापालिकेच्या 8 शाळांमध्ये हा नियमबाह्य प्रकार घडला आहे.
तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी 1,865 कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळाली. या आराखड्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आलेली आहे. मंदिरात भव्य दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. याशिवाय तुळजाभवानी माता शिवरायांना भवानी तलवार देतानाचा भव्य पुतळा देखील उभारला जाणार आहे. पद्मश्री पुरस्कार सोहळा हा पार पडलाय. त्यानंतर परतताना अशोक सराफ यांचा विमानात सन्मान झाला. अशोक सराफ यांच्या फ्लाईट कॅप्टन भाचीनच त्यांचा खास अनाउन्समेंट करत सन्मान केला. अशोक मामा यांना मिळालेला हा आदर पाहून आनंद आणि अभिमान वाटतो असं त्यांचे फ्लाईट कॅप्टन भाची आदिती परांजपेनं म्हटलं. और मुझे गर्व है कि आज मैं उन्हें मुंबई तक फ्लाई कर रही हूँ. मैं आप सभी से रिक्वेस्ट करती हूँ कि प्लीज तालियों से आप उनका अभिनंदन करें और उनका स्वागत करें. Very good evening, ladies and gentlemen. I am your captain Aditi Paranjpe. A very warm. अमरावतीमध्ये आपण पाहतो वृत्तपत्र विक्रेत्यांनी 3 दिवसांचा संप जाहीर केला. वर्तमानपत्रांच्या मालकांनी वृत्तपत्रामागे कमिशन वाढवून देण्याची मागणी केली. दरम्यान 29, 30 आणि 31 मेला वृत्तपत्र वाटप न करण्याचा विक्रेत्यांनी निर्णय घेतला. संपामुळे 60,000 पेक्षा अधिक वृत्तपत्र वाचकांना फटका बसेल. रत्नागिरीमधील नागरिकांची पाणी टंचाईची समस्या सुटली. 8 लाख नागरिकांना पाणी पुरवठा करणारं शीळ धरण 100% भरलेलं आहे. याशिवाय जिल्ह्यातील 68 धरणांपैकी 6 धरणं 100% भरली. 25 धरणंही 50% क्षमतेने भरली असल्याचं कळतं.